होळी आता कशा प्रकारे जळून गेली होती, पण दुसऱ्या दिवशी ग्रहण असल्यामुळे आमच्याकडे कोणी काही खेळलं नाही. पण लगेच बुधवारचा दिवस आला आणि त्या दिवशी अशी धुमाल मस्ती झाली ना का तुम्हाला काय सांगू. माझे सगळे जावई आणि माझ्या बहिणी, कारण मला तर खेळता नाही आलं, कारण मला कोळवाड केलं असतं तर काही प्रॉब्लेम क्रिएट झाला असं, त्याच्यामुळे मी काही खेळली नाही. पण हे बघा आणि माझे जावई बघा की राचीला इतकं रंगवलं. माझी जी सर्वात लहान सिस्टर आहे ना, तिला इतकं रंगवलं होतं की ते ओळखायला सुद्धा नव्हती येत की ती कोण आहे म्हणून. त्यानंतर त्यांनी खूप एन्जॉय केला. घरामध्ये धुसू त्यांनी लावलं आणि बाहेर ओढू ओढू त्यांनी लावलं पूर्ण. हिराची तब्येत खराब होती पण ती काही खेळली नाही, पण तिला पण सुद्धा ओळखलं. मी म्हटलं जा तू पण खेळ, पण ती काही म्हणे नाही. मी म्हटलं बरं. मग ते बनली होती डीजे वाले बाबू, तर तिने असे छान छान मस्त गाणे वाजवले आणि सगळ्यांनी खूप धुमाल मस्ती केली, खूप एन्जॉय केला. हा एकच क्षण असा आहे की जे आपण आठवणी साठवून ठेवू शकतो. आणि समोर कधी पण तुम्ही हा व्हिडिओ बघा ना, तर आपल्याला एक आठवण म्हणून आपल्याला जे ओळख मिळते तेच एक इथे समजते. आणि हे जे मुवमेंट आहे, हे जे कॅप्चर आहे, हे पुन्हा पुन्हा येणारे तर आहेच, पण जे हर वर्षी जे येतात ना, ते काही ना काही कॅप्चर करण्याचा माझा एक प्रयत्न चालू आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी हर व्हिडिओमध्ये म्हणते, पण आता तुमच्यावर डिपेंड आहे मला सपोर्ट करणं आणि पुढे घेऊन जाणं. आणि तर बघा